आले का हो तुम्ही? मी नाही तर माझी बुद्धी सुन राहिलं का तुले? बुधापेक्षा तर कमी नाही तसंही. का म्हणून राहील तू? नाही काही नाही म्हणतो मी. बरं तुम्ही आता हातपाय धुवून घ्या, मी ताट वाढून देतो तुमचं, जेवून घ्या तुम्ही. पुरी पागल बायको आहे ही. कधी एकटीच हसते, कधी एकटीच बडबड करते, काही समजत नाही. पागलच माणूस आहे ह्या. काही ढंग नाही काही रंग नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा थोबाडच फुगून राहते आणि नुसतं चिरकते वांगी खाल्ल्यासारखा. मी काय म्हणतो, आता नवरात्री आहे तर बाया चांगल्या नटून थटून नवीन साड्या घालून मंदिरात जाते मस्त. तर तुम्हाला नाही वाटत का तुमची बायको चांगली दिसल्या पाहिजे बा, चांगली सजली सवरली पाहिजे बा? सजून धजून का मग तुला दुसऱ्या नवरा करायचा आहे का? पागल झाले का व? दिमाग गिमाग फिरलं का तुमचं? काहीही बोलता उलटे सुलटे. इथे एकच तर नवरा करून पस्तावून राहिली, मी दुसरा नवरा करायला जाऊ का? अहो द्या ना घेऊन, कसे करता हो तुम्ही? लग्नापासून तुम्ही साड्या नाही घेतल्या, घेऊन द्या ना, आता घेऊन मागून राहिली तर. अहो काही लास्ट करून थोडीशी, एवढ्या तर साड्या आहे ढिगानं, तरी अजून साड्या घेऊन मागून राहिली. पहिले हात घालून घे, मग दुसऱ्या घेऊन मागतो. इथं दुकान लावतो का साडीचं? काऊन रे बापू निलेश, का झालं? काऊन जकडून राहील तो काही? काही नाही आहे, आता नवरात्री आहे ना, तुम्ही नाही यायले म्हणलं का आता नवरात्रीमध्ये बाया मंदिरात तर नवीन नवीन साड्या घालून जाते, तर मला बी नवीन साड्या घेऊन द्या. तर हे मायावरच चिल्लावून राहिले आणि कावर पिवर करून राहिले. आता आई, हिच्याजवळ पहिलेच एवढ्या साड्या आहे आणि तरी हे मला साड्या घेऊन द्या म्हणते. मग आणि मग राहिली गोष्ट बायाची, तर कोणी जसं केलं तसंच आपण करून का? लावणे मग धावणं, कोणी ओढात कुदलं तर आपण निघून जाऊ का त्याच्याबरोबर? हो बापू, मी मानतो तुझं खरं आहे इथे गोष्ट. पण कसं आता नवरात्री आहे तर बाया घालते नवीन नवीन साड्या, जाते मंदिरात, तर तिलाही वाटते का नाही बा आपणही घालावं, आपणही चांगलं दिसावं बा, म्हणून ते तुला म्हणते. आता तिला म्हणायचं असतं तर तिने मला कालच घेऊन मागितले असते ना, आम्ही बाजारात गेलो तर. पण नाही, तिनं मला नाही म्हटलं, तिनं तुला म्हटलं. तूच नवरा वेन तिच्या, तर तुलाच म्हणणार आहे ना, तुलाच घेऊन मागन ना. तुला नाही तर कोणाला घेऊन मागन मग ते? बरं बरं आई, चुकलं माय, मी तिला समजून नाही घेतलं. बरं झालं तू समजवलं तर. बरं मग घेऊन देतो मी तिला साड्या. चाल मनीषा, तयारी कर, आपण जाऊ. दाखव रे बापू साड्या, दाखवा जी बापू आम्हाला साड्या. बरं ताई, दाखवतो. तुम्हाला कोणत्या पॅटर्न मध्ये साडी पाहिजे ते सांगून द्या तुम्ही. असं करा तुम्ही, पहिले काटापदरात साड्या दाखवून द्या. थोडीशी चांगली दाखव जा दादा साडी, आणि नरम असली पाहिजे थोडी. आताच सांगून दे मनीषा त्याला कशी साडी पाहिजे. तर इथंच पाहून घे साड्या पहिले चांगल्यानं, मगच घे. नाही तर मग घरी जाऊन अजून तू म्हणशील काय अशीच आहे तशीच आहे, मग बदलवाले चालला, मग ते जमणार नाही. पहा ताई, तुम्हाला कोणती साडी आवडते, तर कोणता डिझाईन आवडते, कोणता कलर आवडते, तसं तुम्ही पहा. आणि जर कलर वगैरे डिझाईन नसेल आवडली तर मग मी दुसरी अजून दाखवतो तुम्हाला. कोणती घेऊ मग सांगा ना, कोणती चांगली दिसन मायावर? घे ना कोणती बी, जे तुला आवडली. कोणती साडी चांगली दिसते तुझ्यावर? अमाय, कोणाचा कॉल आला? काही नाही, ते काल माल घेतला ना, तर त्या गाडीवाल्याचा फोन होय, त्याला पैसे द्यायचे आहेत. तू पाय साड्या, मी येतो पटकन बोलून. बरं ठीक आहे, मग बोलून घ्या तुम्ही, लवकर जा. हो हो, पाय तू साड्या. सांगा ना ताई, मग कोणती आवडली तर. भैया मुझे साड़ी दिखाना जरा, अच्छी सी दिखाना. हाँ दीदी, आप बता दो कैसे में चाहिए, मैं दिखा देता हूँ। इनमें से कोई पसंद है क्या आपको? भैया ये लाल वाली मुझे पसंद आई है. दीदी तुमको लाल वाली आवड़ी क्या? ओ मेरे को पसंद आई है. तुम दूसरी घे लो भाई, मुझे वो लाल वाली आवड़ी है. ऐसे कैसे? मुझे पसंद आई, मैं तो लूँगी, तुम दूसरी लो. नहीं नहीं भाई, मैं तो पहले आई, मैं ही लूँगी वो साड़ी तो. ए भाई तेरे पहले मुझे पसंद आई, मैं ही लूँगी. अरे दीदी, ताई तुम्ही झगडू नका. मी तुमच्या दोघील सेम पीस एक एक दाखवतो. अभी मुझे कुछ नहीं चाहिए, तुम ही अपनी साड़ी अपने पास रखो और इस पागल औरत को दे दो. अरे दीदी, अरे ओ दीदी रुको ना, बात तो सुनो मेरी. इन औरतों को तो कोई समझ ही नहीं सकता. दादा मला हे लाल साडी आणि हिरवी आणि याच्यातून एक पिवळी देऊन द्या. एवढं देऊन द्या आणि सांगून द्या किती पैसे झाले तर. ठीक आहे ताई, मग मी पॅक करतो आणि बिल आणून देतो तुम्हाला. अमाय, माई बॅग कुठे गेली? इथंच तर ठेवली होती मी ना. अमाय, इथं तर आहेच नाही पर्स. आता कुठं पाहू? अमाय, पर्स तर दिसूनच नाही राहिली. आता कुठं पाहू? निलेशजीला माहीत पडलं का पर्स हरवली म्या, तर माहीत चांगली खटियाखडी करते, चांगलं वाजवते, मला साड्या घेणे काढते मायवालं. घ्या ताई तुमचं बिल. अमाय, 7,000 बिल आलं. नाही माझ्याजवळ तर पैसे नाही, पर्सही नाही दिसून राहिली आणि निलेशजी नाही आहे इथं.
आता मी कसं करू? दादा तुम्हाला माझी पर्स दिसली का जी? इथंच होती ठेवून, दिसून नाही राहिली. नाही ना ताई, मी तर पर्स नाही पाहिली. मी तर मग पासून इथंच बसून आहो. मला तर नाही दिसली. मग माझी पर्स कुठे गेली असून गड्या? त्या बाईनं तर नाही नेली. मी तिला साडी नाही घेऊन दिली तर तिनं नेली तर नाही माझी पर्स? छोटी लेकाची. मला तर वाटते तिनंच नेली असन. मी तिला साडी नाही घेऊन दिली ना आणि ती रागाती होती तर तिनंच नेली असन माझी पर्स. हरामी कुईकल्या वानाची बाई. मला तर पहिलेच ते चांगली नाही दिसली. काऊन मनीषा, काय झालं? काऊनच टोन करून आहे तू? घेतल्या का साड्या? हो साड्याच तर घेतल्या मी, पण तुम्हाला रागवणार तर नाही? काऊन काय झालं? मी काय रागवणार आहो तुला? मी नसतं तुला साड्या घ्यायला आणलं. नेल्याची माय पर्सच नाही दिसून राहिली कुठे गेली तर, आणि त्याच्यात किती मोठे पैसे होते. अरे मनीषा, तू रड नको. पर्स गीच कुठंच नाही गेली. पर्स माझ्याजवळच आहे. ते काय झालं, मला फोन नाही आला का मगाशी, तर मला वाटलं तुझं लक्ष साड्या पाहण्यात राहील. म्हणून मी पर्स घेऊन बाहेर निघून गेलो आणि तुला सांगायचंच राहिलं का पर्स मी नेता म्हणून, का पर्स माझ्याजवळ आहे म्हणून. तू कशाला एवढी घाबरून राहिली? राहू दे, पर्स माझ्याजवळच आहे. तू काही रडू नको, तू काही टेन्शन घेऊ नको. मग एवढे मोठे पैसे होते त्याच्यामध्ये ना, मग तुम्ही म्हणता का टेन्शन कायला घेतं? एवढे मोठे पैसे होते ना, गेले असते तर मग तुम्ही मायावरच रागवले असते ना. पुन्हा अजून घरी जाऊन आई रागवली असती मलेच. भाऊ, मग आपले किती झाले पैसे सांगून द्या. काही नाही, 7,000 झाले आपले. तर तुम्ही बिल पे करून द्या, ठीक आहे? बरं झालं रे बापा, पर्स सापडली, नाही तर किती मोठे पैशाचं नुकसान झालं असतं. चल मग मनीषा, झालं ना आता आपलं. तू काही टेन्शन घेऊ नको, चाललं जाऊ आपण घरी. हो चला मग.